उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम आपण सर्वांना रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय परशुराम, जय बजरंग. निवडी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाने आपली सामाजिक बांधिलकी जपून यशस्वीपणे आज आपल्या संघाचे 35 वर्ष पूर्ण केले. त्यासाठी आपण सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो. नमस्कार, मी धनराज सिंग चौधरी, संस्थापक अध्यक्ष मानवता हिताय सोशल फाउंडेशन, संचालक मानवता हिताय सेवा छत्र. जी संस्था गेल्या अनेक वर्षांपासून निराधार, दिव्यांग, बेडरिडन व तृतीयपंथी समाज यांच्यासाठी काम करत आहे. तृतीयपंथी समाजासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभे राहावे म्हणून महाराष्ट्राची आपली संस्था पहिली संस्था आहे ज्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केलं की यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह निर्माण झाले पाहिजे. खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्राशी माझा काही मात्र संबंध नव्हता. मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर होतो, कास्टिंग कोऑर्डिनेटर होतो आणि अभिनेता म्हणून मी काम करत होतो. पण काम करत असताना काही अनैतिक, अशिक्षित राजकारणी लोकांच्या नादी लागलो. त्याच्यामुळे माझा चांगला फिल्मी करिअर जो चांगल्या व्यवस्थितपणे चालू होता त्याच्या करिअरला भूस लागली. त्यानंतर मी विचार केला की समाजाला आपलं काहीतरी देणं आहे, त्यासाठी आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून रस्त्यावरची जी निराधार लोक आहेत, ज्यांचं कोणीही नाहीये, बेवारस आहेत, जखमी अवस्थेमध्ये आहे, त्यांना तिथं जाणं, त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं, त्यांना वायसीएम किंवा ससून रुग्णालयामध्ये घेऊन जाणं आणि स्वखर्चाने जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये असताना जे काही मी कमवलं तो सर्व पैसा मी ह्यांच्यासाठी इथं लावलं निस्वार्थी भावनेने. आणि हे सर्व करत असताना माझ्या लक्षात आलं की असे कितीतरी निराधार वृद्ध आहेत ज्यांना समाजामध्ये कुठेही स्थान नाहीये, त्यांना कुणी विचारत नाहीये. तर आपण एक युवा म्हणून काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. म्हणून मी निर्णय घेतला आणि आपली स्वतःची नोंदणीकृत संस्था स्थापन केली. त्यानंतर आपला स्वतःचा वृद्धाश्रम निगडी प्राधिकरण येते सेक्टर 27 गजानन महाराज मंदिरासमोर आपली संस्था मी सुरू केली. गेल्या 10 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि बरेचसे लोक आपल्या आश्रमात येतात. बरेचसे लोक जे वृद्ध लोक आहेत, निराधार आहेत किंवा ज्यांचं कोणी नाहीये किंवा ज्यांची मुलं बाळं परदेशात आहेत, जॉबला आहेत, पण त्या आई वडिलांचा सांभाळ करू नाही शकत, तशी लोक आपल्या इथे येतात. किंवा कधी कधी निगडी प्राधिकरण पोलीस स्टेशन असेल किंवा सीपी ऑफिस असेल, इथेही काही निराधार वृद्ध येतात. जोपर्यंत त्यांचा तपास लागत नाही तोपर्यंत पोलीस त्यांना आमच्या आश्रमात येऊन ठेवतात, तोपर्यंत आपण त्यांचा सांभाळ करतो. बरं, आता हा एक झाला एक विषय. महत्वाचा विषय आता मला एक बोलायचा आहे. बऱ्याचशा लोकांचा वृद्धाश्रमाला विरोध असतो, आपल्यापैकी असेल. पण आपण कधी लक्षात घेतलं का की आपण हिंदू समाजाचे आहोत, पण कुठल्याही आश्रमात तुम्ही कधीही जा, वृद्धाश्रमामध्ये जा, तुम्हाला एकही मुस्लिम, शीख किंवा जैन समाजाचा एकही व्यक्ती तिथं भेटणार नाही, जर तुमच्या लक्षात आला असेल तर. पण याच्या मागची कारण काय? आपण वृद्धाश्रमाला विरोध करतो, ठीक आहे, आपले आपले विचार असतील, पण याच्या मागचं मूळ कारण काय? आता मी मुस्लिम समाजाबद्दल बोलतो की त्यांच्या धर्मग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की आई वडिलांच्या पायामध्ये स्वर्ग आहे, त्यांची तुम्ही सेवा केली पाहिजे. म्हणून ते कुठल्याही परिस्थितीत जर असले, बेडरिडन जरी असले तरी ते लोक त्यांचा सांभाळ करतात. पण आपल्या इथे अशी परिस्थिती नाही. का? कारण की लहानपणापासून आपण आपल्या मुला मुलींना पाहिजे तसे संस्कार देत नाही. धर्माबद्दल विषय आपण कुठलाही मांडत नाही, धर्माबद्दल आपण त्यांना शिकवण देत नाही. ह्याच्यामुळं
नंतर भविष्यामध्ये आपलेच हाल होतात. तर हे होऊ नये म्हणून आपल्या मुलांना आपल्या धर्माबद्दल, आपल्या हिंदू धर्माबद्दल जागृत करा, जेणेकरून भविष्यामध्ये किंवा इव्हन आम्ही पण तुमच्या वयात येणार आहोत. आमच्या सोबतही अशी कुठली घटना घडू नये की आम्हालाही वृद्धाश्रममध्ये जावं लागेल. तर मलाही असं वाटतं की वृद्धाश्रममध्ये कोणी येऊ नये. सर्वांनी आपापल्या घरी आपल्या फॅमिली सोबत सुखाने राहूयात. तर त्यासाठी तुम्ही सांभाळून घ्या. तुम्ही तुमच्या मुला मुलींशी तुम्ही व्यवस्थित तुम्ही वागा, त्यांनाही व्यवस्थित वागू द्या. सामंजस्यपणे तुम्ही राहा. अशा प्रकारे आपलं धर्म आणि आपला परिवार आपण व्यवस्थितपणे ठेवूयात. हेच मी बोलून आपले 2 शब्द इथेच संपवतो. जय हिंद. त्यांच्याकडे बघून खरोखर मानवी मन किती वेगळं असतं, कशी उपलब्धी झाली त्यांना आणि कोणत्या क्षेत्रातून कोणत्या क्षेत्राकडे आले. मी माननीय अर्चनाताई वर्टीकर यांना विनंती करते की आपण हा धनादेश त्यांच्या सुपूर्द करावा. आणि हा आदर्श आहे असं म्हणायला हरकत नाही.